प्रार्थना करूयात. सर्व समर्थ महानती पवित्र यहोवा दे बापा, फिरून एक वार प्रभुवार आयुष्याला जोडलास आणि तुझ्या सानिध्यात आणि समक्षतेत आणलं. आभार मानतो. तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना आम्ही पूर्णपणे तुझ्या आश्रयाला येतो. देवाच्या आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकर ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकर ऐकत आहोत. आम्हा पाप्यांवर दया कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्यानो प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूयात. फिरून एक वार हा प्रभुवार परमेश्वर दै बापानं आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि फिरून एक वार त्याचा महान निरोप आपल्यापर्यंत तो घेऊन येत असताना विशेष रीतीनं आपण प्रथमतः देवाच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या प्रीतीबद्दल, सहनशीलतेबद्दल आणि येथपर्यंत त्यानं आपल्याला सुखरूप ठेवल्याबद्दल, सुरक्षित ठेवल्याबद्दल, आपल्या प्रियजनांना सुरक्षित आणि सुखरूप ठेवल्याबद्दल, मंडळीतील सर्वांना सुरक्षित आणि सुखरूप आणि निरोगी ठेवल्याबद्दल आपण परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊयात आणि आपल्या मुखाने आपण कबूल करूयात. यहोवा तू चांगला देव आहेस. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. देवाच्या प्रिय मंडळी, आज परत एक वार देवाच्या पवित्र वचनातून आपल्याशी बोलत असताना या दिवसांमध्ये पुष्कळ लोक हा प्रश्न विचारत आहेत. दिवसामागून दिवस सरत चालले आहेत, महिन्यामागून महिने सरत चाललेले आहेत, परंतु अजूनही परिस्थिती काही बदलायला तयार नाही. जगाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आपल्या देशाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्य, पुणे शहर आणि आपल्या आजूबाजूचा परिसर बिकट होत चाललेला आहे. या आजाराचा, रोगाचा, व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. हे आपल्या निदर्शनास येत आहे आणि पुष्कळ लोक हवालदिल होत आहेत, नैराश्यानं ग्रासलेले आहेत, भयानं ग्रासलेले आहेत आणि ते वाट बघत आहेत कधी एकदाची ही परिस्थिती निवळते. परमेश्वर कधी आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल, कधी परमेश्वर प्रार्थना ऐकून या सर्व व्हायरसला कायमचं नाहीस करेल. आणि ही इच्छा का बाळगत आहे मनुष्य मात्र? केवळ दैहिक मरणाच्या भीतीनं, केवळ दैहिक मरणाच्या भीतीनं मनुष्य आज ही परिस्थिती देवानं बदलावी, आमच्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं. आम्ही उपवास करून प्रार्थना करत आहोत, आम्ही गुडघ्यावर प्रार्थना करत आहोत, आम्ही घरात प्रार्थना करत आहोत. पुष्कळशे लोक आपल्या देशामध्ये आज घरातनं बाहेर पडून चव्हाट्यावर येऊन, चौकामधून आणि स्ट्रीट्सवर येऊन प्रार्थना करू लागलेले आहेत. परंतु अजूनही परिस्थितीत बदल होत नाही. आणि मग काही लोक मला विचारत आहेत, पाळक साहेब, देव कधी उत्तर देणार आणि देव का उत्तर देत नाही? ख्रिस्ती मनुष्यही हेच विचारतोय, विधर्मी अख्रिस्ती हेच विचारतोय. आणि हा विचार त्यांच्या मनात, नकारात्मक विचार त्यांच्या मनात यासाठी येतो की अजूनही आपण आपलं वैयक्तिक जीवन त्या देवामध्ये जगण्याचा नेटानं प्रयत्न करत नाही. पुष्कळ लोक आजही या लॉकडाऊन मध्ये घरामध्ये आहेत खरे, परंतु ते स्वतःला बदलायला तयार नाही, अंतःकरणातनं नवीन व्हायला तयार नाही, पापमय जीवन त्यागायला तयार नाही. आणि पुष्कळ लोक तर या दिवसाचा उपयोग कोणता वक्ता कशा रीतीनं बोलतोय, काय बोलतोय याचं मूल्यमापन करण्यातच गुंतलेले आहे. वाईट वाटतं हे सगळं पाहून,
परंतु असो, ज्याच्या विषयी परमेश्वराच्या मनामध्ये कळवळा आहे तो त्याला बदलल्याशिवाय राहणार नाही, आणि जे आसक्तीनं त्याला शोधतात त्यांना सापडल्याशिवाय तो राहत नाही. आज आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्यालाही प्रश्न पडलेला आहे, कधी देव ऐकणार, कधी देव उत्तर देणार, किंबहुना देव का उत्तर देत नाही. इतके महिने प्रार्थनेमध्ये आम्ही व्यतीत करत आहोत. काही जण दिवसातनं 5 वेळेस प्रार्थना करू लागलेला आहे, काही जण रुटीन सकाळी 5-10 मिनिटाची प्रार्थना करत आहेत, काही जण अर्ध्या तासाची करत आहेत, प्रार्थना करत आहेत. परंतु प्रार्थना करत असताना ते केवळ एवढीच अपेक्षा ठेवून प्रार्थना करतात की देवानं उत्तर द्यायचंच आहे आणि परिस्थिती बदलून टाकायची. पण देव का उत्तर देत नाही याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करत नाही. आज 3 शास्त्रपाठ आपल्या पुढे मी मननासाठी ठेवणार आहे. आपण आपल्या सवडीनं ते शास्त्रपाठ जरूर वाचा, त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळेल. यशा संदेष्टाचा ग्रंथ, याचा पहिला अध्याय 10 ते 20 वचन आणि प्रामुख्याने त्यातील 15 वचन. त्यानंतर याकोबाचं पत्र 4था अध्याय 1 ते 12 वचन आणि प्रामुख्याने त्यातील 2 आणि 3 वचन. आणि लोककृत वर्तमान याचा 6वा अध्याय 37 ते 47 वचन आणि प्रामुख्याने त्यातील 46 वचन. आणि जी वचनं मी आपल्याला सांगितलेली आहेत त्या वचनांमध्ये आपल्याला हे दिसतं की परमेश्वर देव बाप असं म्हणत आहे की मी उत्तर देत नाही. आणि मग एकतर त्याच्या आधीच्या वचनांमध्ये त्यानं हे स्पष्ट केलंय की का उत्तर देत नाही, नंतरच्या वचनांमध्ये त्यानं स्पष्ट केलंय का उत्तर देत. आता या याकोबाच्या पत्रामधून ज्यावेळेस आपण पाहतो, याकोब जो येशू ख्रिस्ताचा सख्खा भाऊ आहे आणि तारणाऱ्या ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर तो शिष्यांच्या गटामध्ये सहभागी झाला, जो 120 जणांचा गट स्थापित झाला, प्रार्थना करणारा, उपवास करणारा, त्या गटामध्ये तो सामील झाला आणि तो एक आवेशी देवाचा सेवक झाला. अतिशय परखडपणे आपले विचार मांडणारा असा हा येशू ख्रिस्ताचा सख्खा भाऊ. अध्यायामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि आज त्या आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी 2 आणि 3 वचनात तो काय म्हणतो पहा. 4थ्या अध्यायाच्या, तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही इच्छा धरता पण तुम्हाला प्राप्त होत नाही. 3 वचनामध्ये जर आपण पाहिलं तो म्हणतो तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. 2 गोष्टी आपण पाहतो. तुम्ही इच्छा धरता पण तुम्हाला मिळत नाही, म्हणजे तुमची इच्छा पूर्ती होत नाही. आणि तुम्ही मागत आहात, देवाकडे मागत आहात, पण तुम्हाला मिळत नाही. याचाच अर्थ असा की देव उत्तर देत नाही. आणि मग याच्या पहिल्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात तो काय म्हणतो, तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात. तुमच्या अवयवांमध्ये ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही. आणि म्हणून तुम्ही इच्छा बाळगता की देवानं हे करावं, देवानं ते करावं, देवानं असं करावं, माझ्या इच्छाप्रमाणे देवानं करावं, ती पूर्ण होत नाही. या ठिकाणी याकोबाद्वारा आपल्याला स्पष्ट करत आहे, प्रियानो, केवळ एवढंच लक्षात घेऊ नका परिस्थिती कधी बदलेल, केव्हा देव उत्तर देईल, केव्हा देव ऐकेल, प्रथम देवाचं ऐका. इतके वर्ष देव आपलं ऐकत आहे, इतके वर्ष देवानं आपल्याला सहन केलेला आहे. देव आपल्याला त्याच्या सेवकाद्वारे सांगतो, तुमच्या अवयवांमध्ये ज्या वासना आहेत, ज्या वासनेमुळं तुमच्यात
लढाया होतात, वादविवाद तंटे बखेडे होतात. आणि मग असं असताना जेव्हा तुम्ही इच्छा धरून देवाकडे काही मागता ते तुम्हाला मिळत नाही. म्हणजे देवाची अपेक्षा ही आहे की प्रथमतः आपलं हे वासनासक्त जीवन, ज्या जीवनानं आपल्यामध्ये आणि देवामध्ये आड भिंत तयार केली, ज्या वासनासक्त जीवनामुळे आपल्या ठाई एकमेकांबद्दल वैरत्व आहे, द्वेषभाव आहे, मत्सर आहे, तंटे बखेडे आहे. आणि हे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित नाही, ते देवाच्या मंडळीतही आपल्याला पाहायला मिळतात, देवाच्या लोकांमध्ये ते पाहायला मिळतात. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो आधी ते पहा, या गोष्टी तुमच्यामध्ये आहे, पक्षकल आहे, भांडण आहेत, वैरत्व आहे, द्वेषभाव आहे. आणि मग तुम्ही इच्छा धरून देवाकडे मागता, पण देव उत्तर देत नाही, कारण तुम्हाला ते मिळत नाही. मिळत का नाही? म्हणजे देव ऐकत नाही, देव उत्तर देत नाही. हे एक कारण. पुढे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस काय म्हटलेलं आहे? तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता मागता. दुसरी गोष्ट, तुम्ही मागता देवाकडे, प्रार्थना करता म्हणजे काय करता? तुम्ही फक्त मागणीच करता देवाकडे. आणि त्या मागणीमध्ये काय आहे? सर्व ऐहिक गोष्टी आहेत, सर्व ऐहिक गोष्टी. देवा पापांची क्षमा कर, देवा आरोग्य दे, देवा कमाईला बरकत असू दे, देवा तेला मिठा पिठाला आशीर्वाद असू दे, देवा घरात बरकत असू दे. हे सर्व मागतो. कशा करता मागतो? कशा करता? नीतिसूत्रकाराद्वारा 17व्या अध्यायामध्ये देवाच्या वचनातून फार छान म्हटलं, एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असो, शांती नाही. एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून शांती नाही, त्यापेक्षा शांती असून भाकरीचा कोरडा तुकडा परवडतो. होय, आज आपण या गोष्टी मागतो. कशा करता? केवळ आपल्या चैनी करता मागतो, केवळ आपल्या चैनी करता आपण मागतो. असं याकोब स्पष्ट म्हणतो. देव म्हणतो मी ऐकणार, आणि तो ऐकतच नाही, तो ऐकत नाही. योग महाराज म्हणतो देव व्यर्थ बडबड ऐकत नाही. देवाच्या प्रिय मंडळी, आपल्याला बदलण्याची गरज आहे, आपल्याला बदलण्याची गरज आहे. जर देव म्हणतो तुमच्यात पक्षकल आहे तर आहे, देव म्हणतो तुमच्यात लढाई आणि वादविवाद आहेत, आहे. कशामुळे? अवयवांमध्ये वसलेल्या वासनांमुळे. तुम्ही भांडता, होय भांडता, लढाया होतात, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. आता काय मागत नाही? काय मागावं असं देवाला वाटतं? काय मागावं असं देवाला वाटतं? त्याने शिकवलंय मत्ती 6 मध्ये. तारणारा ख्रिस्त शिकवतो देव चिंता आणि देवावर भिस्त याविषयी. यास्त काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं याविषयी चिंता करीत बसू नका. का चिंता करत बसू नका? कारण या सर्वांची तुम्हाला गरज आहे, हे तुमचा स्वर्गीय बाप जाणून आहे. स्तोत्र 127. तोच आपल्या लोकास लागेल ते झोपेतही पुरवतो. म्हणून तुम्ही प्रथम त्याचं राज्य आणि नीतिमत्व काय मागायला? धन्य होता का नाही शल्मूक? देवानं स्वप्नात दर्शन दिलं, वर मग तो म्हणत आहे तुझ्या लोकांचा न्याय इंसाफ करण्याकरता मी बालक आहे, आणि म्हणून मला ज्ञान दे.
याकोबानं शिकवलं, तुम्हापैकी जो ज्ञानानं उणा आहे त्यानं ते देवाकडे मागावं. होत्या का येतपर्यंतच्या मागण्यांमध्ये या गोष्टी अंतर्भूत? त्यानं विचार करा, या गोष्टी अंतर्भूत होत्या का? नाही. केवळ ऐहिक गोष्टी, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, याचीच मागणी देवाकडे नेटानं करत राहिलो, आणि तेही वासनासक्त जीवन जगत असताना देव म्हणतो, मी ऐकणार नाही, मी ऐकणार नाही, उत्तर देणार. मत्तई 6 आणि याच्या 47 वचनामध्ये स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता खरं, परंतु मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही? नुसतंच प्रभूजी प्रभूजी म्हणतात. यशा 29. हे लोक अंतःकरणानं माझ्यापासून दूर आहेत, केवळ मुखानच माझा सन्मान करणार. देवाच्या प्रिय, देव उत्तर देणार नाही, देव ऐकणारही नाही. यशाचा ग्रंथ, यशा संदेशाचा ग्रंथ, याचा पहिला अध्याय 1 ते 9 वचनामध्ये देवानं काही आरोप केलेले आहेत. आणि त्या आरोपामध्ये पहिली गोष्ट देव काय म्हणतो की मी तुमचं पालन पोषण करून तुम्हाला वाढवलं, पण तुम्ही फितूर झाला. दुसऱ्या वचनात तो जनावरांना पुढे ठेवून उदाहरण देतो. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचा कोठिंबा ओळखतो, पण माझे लोक मला ओळखत नाही, इस्रायल लोक मला विसरले. दुसरा आरोप, माझे लोक मला विसरून गेले. तिसरा आरोप, तुम्ही पापमय जीवन जगत आहात, पापमय जीवन जगत आहात. आणि असं जीवन जगताना जर आपण 10व्या वचनापासून पुढे पाहिलं तर तिथं पश्चातापास आव्हान या शीर्षकाखाली देव बाप म्हणतो की तुम्ही मेळे भरवता, तुम्ही सण साजरे करता, तुम्ही यज्ञ करता, तुम्ही अर्पणे आणता. देव म्हणतो हे थांबवा, मला याचा वीट आलाय, मला याचा भार झाला, हे सोसून मी थकलोय, बंद करा. मग काय करा? देव म्हणतो आपणा धुवा आणि स्वच्छ. 15व्या वचनामध्ये तो म्हणतो तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत, तुम्ही हात पसरता, मी डोळे बंद केलेले आहेत, तुम्ही कितीही विनंती केली मी ऐकत नाही, कारण मी कान बंद केले. का? कारण मी तुम्हाला वाढवलं, मी इतके दिवस तुमची काळजी घेतली, मी तुमचं पालन पोषण केलं, पण तुम्ही फितूर झाला, तुम्ही मला ओळखेनासं झाला, तुम्ही पापमय जीवन जगत आहात, तुम्ही पापमय जीवन जगत आहात. इंग्रजीमध्ये पापाला सिन असं म्हटलेलं आहे, सिन, SIN. आणि या सिनचा फुल फॉर्म काय आहे माहिती? सॅटन इंजेक्टेड नेचर. सिन म्हणजे सॅटन इंजेक्टेड नेचर, सैतानाचा स्वभाव आपल्यामध्ये अंतर्भूत होऊन, सैतानाचा. हा देवाचा आरोप. फितूर झालात, जरी मी तुमची काळजी घेतली, मी तुमचं पालन पोषण केलं, मला विसरलात, मला ओळखेनासे झालात, पापमय जीवन जगत आहात, पण प्रार्थना करत आहात, पण उपासना करत आहात, पण यज्ञ अर्पणे करत आहात, दान धर्म करत आहात. देव म्हणतो हे बंद करा, याचा मला भार झालेला आहे. आणि हे असं जीवन जगताना या गोष्टी तुम्ही करता आणि मग माझ्या पुढे हात पसरता. देव म्हणतो मी डोळे बंद केलेले आहेत, तुम्ही पुष्कळ विनंती करता, पण मी ऐकत नाही, कारण मी कान बंद केलेला आहे. आणि जर मी ऐकावं असं तुम्हाला वाटतं तर देवबाप सांगत आहे, देवबाप सांगत आहे, काय सांगत आहे? आपणास धुवा आणि स्वच्छ करा, आपणास धुवा आणि स्वच्छ करा. देवाच्या आपल्याला धुणं आणि स्वच्छ करणं हे देवानं सुचवलं.
सुंदरचं एक वचन आपल्या पुढे मी ठेवत आहे. यिर्मया संदेष्टाचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय. यिर्मया संदेष्टाचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय. आता देव म्हणत आहे धुवा, मग कशाने धुण्याची गरज आहे? यिर्मया संदेष्टाचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय आणि याच्या 22व्या वचनात काय म्हटलंय पहा. तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळचा साबण लावला, तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तू आपणास खाराने धुतलंस आणि पुष्कळचा साबण लावलास. होय, प्रति दिवशी वेगवेगळ्या दर्जाचे, उत्तम दर्जाचे साबण लावून आपण स्वतःला धुतो. प्रियानो, बाह्य दृष्टिकोनातनं स्वच्छता होते खरे, पण आंतरिक दृष्टिकोनातनं पापमय जीवन धुतलं जाण्यासाठी या साबणाचा उपयोग होऊ शकत नाही. ते म्हणतो तो डाग तसाच राहणार. परवा कोणीतरी मला एक फार सुंदर क्लिप पाठवली आणि त्यामध्ये एका बहिणीनं एका भावाला प्रश्न विचारला की सर्वात मोठा चमत्कार कोणता आहे? आणि त्या सेवकानं फार छान उत्तर दिलं, तरुण सेवकानं. आणि तो असं म्हणाला, त्या जगामध्ये पुष्कळ लोक म्हणतात कॅन्सर बरा झाला मोठा चमत्कार झाला, एड्स बरा झाला मोठा चमत्कार झाला, आणखीन दुर्लभ आजारातनं बरा झाला मोठा चमत्कार झाला. परंतु सर्वात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर तो आहे अंतःकरणाचा बदल. प्रेज द लॉर्ड. अंतःकरण बदलणं हा सर्वात मोठा चमत्कार आहे आणि मला ते फार पटलं. होय का? आपल्याला धुतलं जाण्याची गरज आहे, धुतलं जाण्याची गरज आहे. आणि मग जर साबण साबणाने धुतलेलं शरीर पापमय जीवन घालू शकत नाही, खारानं धुतलेलं शरीर पापमय जीवन घालू शकत नाही, मग कशानं धुतलं जाण्याची गरज आहे? पहा, धुतलं जाण्याची गरज येशू ख्रिस्तानं पेत्रालाही सांगितली होती. पाय धुत असताना लवकरच आता तो ध्येय पूर्ततेकडे जाणार आहे आणि ध्येय पूर्ततेकडे जाण्याआधी त्यानं गंगाळात पाणी घेतलं आणि शिष्यांचे पाय धुतल्याचा प्रसंग आपल्याला तोंडपाठ आहे. कित्येक लोक विसरूनही गेले असतील. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की न बघता सांगा बरं हा प्रसंग कुठं आहे पवित्र शास्त्रात, किती जण सांगू शकतील? ज्याचं त्याला उत्तर माहिती आहे. पण तो प्रसंग आहे. आणि जेव्हा पेत्राकडे येशू आला तेव्हा पेत्र म्हणतो तुम्हाला धुवायचं. गुरुजी तुम्हाला धुवायचं नाही. येशूने फार मार्मिक उत्तर दिलं. येशू म्हणाला, मी जर तुला न धुतलं तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. देवाच्या प्रिय मंडळी, त्या वधस्तंभावर जाण्याआधी गंगाळात पाणी घेऊन ख्रिस्तानं शिष्यांचे पाय धुतले. ते प्रतिकात्मक होतं, कारण आता लगेच थोड्याच वेळानं धरून दिला जाणार आहे आणि ध्येय पूर्ततेसाठी तो वधस्तंभावर उंचावला जाणार होता. आणि त्या वधस्तंभावर उंचावला जाण्याआधी त्याला 39 फटके मारण्यात येणार होते. त्याच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट हा ऋतूला जाणार होता आणि हे फटके मारल्यानं मस्तकावर मुकुट ऋतवला जाण्याची प्रक्रिया होत असताना त्याला जखमा झाल्या आणि त्या जखमांमधून रक्त बाहेर येत होतं. वधस्तंभावर उंचावला गेलेला देवाचा पुत्र उघड्या डोळ्यानं प्रचंड मोठा लोकसभा राहून पाहत आहे, अवतीभोवती उभा राहून पाहत आहे आणि त्या शरीरातनं वाहणारं रक्त हे त्या लोकांसाठी होतं, जन्माला येणाऱ्या पिढ्यांसाठी होतं, पाप क्षमेसाठी आणि धुतलं जाण्यासाठी होतं. परंतु दुर्दैवी होता तेव्हाचा समाज आणि आताचा समाज. त्यावेळेस ख्रिस्ताच्या शरीरातनं मानवाच्या पापाला कायमच नष्ट करण्यासाठी रक्त वाहत होतं. मानवाच्या जीवनाला धुण्याची प्रक्रिया ते रक्त करणार होतं. परंतु त्या शरीरातनं वाहणारं रक्त भूमी प्राशन करत होतं, भूमी प्राशन करत होतं. देवाच्या देव म्हणता आपणास धुवा आणि स्वच्छ करा. देवानंच ती काळजी घेतली. तारणाऱ्या
ख्रिस्ताच्या निर्दोष रक्तानं त्यानं आपल्याला धुतलेला आहे. आपण स्वच्छ झालोत का? आपण धुतले गेलोत का? पेत्र काय होतो का? पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिलं पत्र, पहिला अध्याय, पेत्रा 18 वचनापासून. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालात. धुतले गेल्यानंतर या मूल्यवान रक्तानं आपण स्वच्छ झालो. होय, यशा म्हणतो आपणा धुवा, आपणा स्वच्छ करा. जर ही प्रक्रिया होत नाही, आपण नुसते हात पसरू, गुडघ्यावर येऊ, उपास करू, त्याच्याकडे मागण्या करत राहू, तो म्हणतो मी पाहणारही नाही, मी ऐकणारही, मी पाहणारही नाही, मी ऐकणारही नाही. या अपवादद्वारा म्हणतो आपल्या वासना सत्य जीवनाचा त्याग करा. आपल्या चैनी करता स्वतःला बदला, स्वतःला धुवा आणि स्वच्छ करा. मग मी ऐकेन, मग उत्तर मिळेल. होय प्रियानो, आज निर्णय घ्या. स्वतःला प्रथम त्या रक्तामध्ये फार काही करण्याची गरज आहे का? त्यासाठी फार काही करण्याची गरज आहे? देवाचं आपली पापे पदरी. Only acknowledge your sin or guilt. आपली पापे पदरी घ्या आणि ते पापे पदरी घेऊन देवाच्या एवढीच प्रार्थना सकादार. हे देवा, मज पाप्यावर, हे देवा, मज पाप्यावर तयार. फार काही बोलण्याची गरज नाही. या जगात फार मोठमोठ्या प्रार्थना शास्त्री पुरुषांसारखं करणारे लोक आहेत, पाळक आहेत, उपासक आहेत, लोक आहेत. परंतु स्वतःला न बदलता 5 मिनिटाची प्रार्थना किंवा 5 तासाची प्रार्थना देवाच्या दृष्टीने ती व्यर्थ बडबड आहे आणि त्याला वीट आणणारी प्रार्थना. स्वतःला बदला, आणि स्वच्छ करा. आणि जेव्हा ही प्रक्रिया घडेल, देवाच्या प्रिय आज म्हटलेल्या दिवशी कोरोना निघून जाणार. आज म्हटलेल्या दिवशी हा व्हायरस निघून जाणार. या देशात संजीवनी येणार, या देशात जीवन येणार. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये जीवन आणि संजीवन येणार आहे. यानं देव आज प्रश्न करत आहे, मी कोणाला पाठवू? माझ्यासाठी कोण जाईल? ज्याला ऐकावयास कान आहे तो हे ऐकतो. प्रार्थना. यहोवा आभार मानतो या वचनांद्वारा आम्हाशी बोलता. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावं ही प्रार्थना करतो. पित्या, मूल्यमापन करण्यासाठी आम्ही हे ऐकू नये, निर्णय घेण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी आम्ही हे ऐकावं आणि कृती करावी. येशू ख्रिस्त आमचा याच्या द्वारे आमेन. सर्व समर्थ देव, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आता आणि सदा सर्व काळ आम्हा सर्व वस्ती. आमेन. थँक्यू.